नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 वार मंगळवार. गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात. त्याचबरोबर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील. कारल्याची आवक पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला होतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कारल्याच्या दरावरती पाहायला होते. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला होतात. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला होतात. गाजरची आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर पाहायला होतं. तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून गाजरचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते आज सुधारलेले पाहायला होतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून दर पाहायला होता. तर क्वालिटी पाहू शकता. भुईमुग शेंगाची आवक जी आहे ते बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. विटाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये विटासाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून विटाचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता. शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर शिमला मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण, आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या झालेला पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता. तर हिरव्या काकडीमध्ये आपल्याला 20 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. तर त्याचबरोबर हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीचे दर आपल्याला 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात. तर हिरव्या काकडीचं दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत पाहायला मिळतात. तर साधारणतः आज काकडीचे दर जे आहे ते चायना तसेच रेग्युलर काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत पाहायला मिळतात. अशी क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गवारची क्वालिटी पाहू शकता. तर गावरान गवारची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान गवारसाठी पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला गवार पाहायला होते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुणेरी गवारसाठी पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापासून पाहायला मिळतात. गोल्डन गवारची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन गवारसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये ते 30 रुपयापासून गोल्डन गवारचे दर पाहायला होतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीची आवक पाहायला होते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 13 ते 14 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोबीच्या दरावरती एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये झालेला पाहायला होतं. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये
25 ते 30 रुपयापर्यंत दोडक्याचे दर पाहायला होतं. तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला होते. भेंडीची आवक आवश्यकता चांगली एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला होतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगली एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. वालगेवडीची क्वालिटी पाहू शकता चांगली एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवडीसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून वालगेवडीसाठी दर पाहायला होतात. फाफडाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून फाफडाचे दर पाहायला होतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात. तर बरेच दिवसापासून डांगरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला होतात. टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला होते. तर साधारणतः टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला होते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळाला आहे. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज मोठी तेजी टोमॅटोसाठी झालेली पाहायला होते. शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार शेवगाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर आवकी आपले चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पाहायला होते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर काळ्या भारताच्या वांग्यासाठी पाहायला होते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर जे आहे ते चांगले पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर बुरशी लागलेली आहे या ठिकाणी आपल्याला त्याचबरोबर कीड लागलेली आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला होते. तर 15 ते 20 रुपयापासून आल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहे ते कमी झालेली पाहायला होतात. तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर एक नंबर टॉप क्वालिटीचे 17 आल्यासाठी साधारणतः दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते. तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला होते. त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची संख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला आल्यासाठी 2 ते 3 दिवसापासून झालेली पाहायला मिळते. मुळ्याची क्वालिटी पाहू शकतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापासून पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर मुळ्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात. पालकची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात.
आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर बरेच दिवसापासून पालकचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता. तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान कोथिंबीरीसाठी 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरीसाठी पाहायला होते. तर क्वालिटीबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला थोडीफार आज वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी साधारणतः 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. आवक ही आहे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात. शेपूची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात. ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती ज्वाला मिरचीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटीनुसार ज्वाला मिरचीचे दर जे आहेत ते हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर ज्वाला मिरचीसाठी पाहायला होते. तर मागणी भरपूर असल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून ज्वाला मिरचीसाठी टिकून असलेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता G4 मिरचीची आवक जी आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे कमी झालेले पाहायला मिळतात. तर बरेच दिवसापासून मार्केटमध्ये आवक आहे, मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण आपल्याला G4 मिरची तसेच लोकल मिरचीसाठी गावरान मिरचीचे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर G4 तसेच लोकल मिरचीसाठी पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बरेच दिवसापासून मिरचीसाठी पाहायला मिळते.